मित्रांनो, आज एक नवीन विषय घेऊन आलो आहोत. युवकांसाठी विवेकानंद. हे पुस्तक रामकृष्ण मठ पुणे द्वारा खास युवा वर्गासाठी प्रसारित करण्यात आलं आहे. जर आपणास माझी वाचनशैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर सुरू करूया आजच्या पुस्तकाचे वाचन. वेद काळापासून आधुनिक काळापर्यंत सामर्थ्यशाली गुरूंची जी अखंड परंपरा भारताच्या आध्यात्मिक आकाशात विलसत आहे, त्याच मालेमध्ये स्वामी विवेकानंद हे नाव ते जाणत आहे. या साऱ्यांच्या प्रयत्नांनी भारतीय संस्कृतीला आध्यात्मिक बैठक, आध्यात्मिक शक्ती आणि विचारधारा प्राप्त झालेली आहे. शतकामागून शतके परकीय आक्रमणे, गुलामगिरी आणि विनाश यामधूनही ही भारतीय संस्कृती अजूनही जिवंत आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ही आध्यात्मिक गुरूंची परंपरा हेच होय. असे म्हणण्याचे कारण म्हणजे भारतावर ओढावलेल्या अशा आपत्ती विपत्तीच्या केवळ 1% कमी आपत्ती विपत्तीमुळे जगाच्या इतिहासातल्या अनेक देशांचा व अनेक संस्कृतींचा विनाश झालेला आहे. या उलट सातत्याने येणाऱ्या या आध्यात्मिक तेजोराशीमुळे भारताला मात्र नवी शक्ती, नवी अशी प्रेरणा प्रत्येक संकटाच्या वेळी मिळत गेलेली आहे. 18व्या शतकाच्या शेवटी भारत हा एकंदरीतच निसत्व, शक्तिहीन, भग्न व खंड-विखंडित आणि स्वाभिमान शून्य असा बनलेला होता. अर्थातच यामुळे एकतर भारताचा सर्वंकष विनाश घडणे अथवा काही अपूर्व घडून तो पुनर्जीवित होणे असे दोनच पर्याय उरलेले होते. अशा संकट समयी भारताच्या आंतरिक आध्यात्मिक ऊर्जा पुन्हा एकदा उफाळून वर आली आणि 19व्या शतकाच्या प्रारंभी नवजीवनाचा स्रोत पुनरुपी खळाळू लागला. नव्या युगाचे हे आव्हान भारताने स्वीकारून नवनिर्माणाचा आणि रचनात्मक पद्धतीने त्याला तोंड देण्याचा एक मार्ग पत्करला. पुनरुत्थापनाची ही प्रक्रिया 19व्या शतकामध्ये विविध क्षेत्रातील नेते, आध्यात्मिक विभूती आणि अनेक सामाजिक चळवळी यांच्या रूपात साकारत गेली. या शतकाच्या शेवटी या प्रक्रियेमध्ये परिपक्वता आणि पूर्णत्व आल्याचे दिसून येते. कारण भगवान श्रीकृष्ण आणि स्वामी विवेकानंद यांसारख्या तेजस्वी महात्म्यांचे जीवन आणि यांनी हा काळ निनादत राहिला. हे दोघेही भारताच्या त्या महान परंपरेचे खरेखुरे शक्तिशाली वारसदार होते. ते जरी भारतात जन्मलेले असले तरी ते साऱ्या मानवतेच्या आध्यात्मिक आशा आकांक्षाचे मूर्त रूप होते. रोलांनी म्हणूनच त्यांना विश्वात्मे असे म्हटले आहे. शतकानुशतके अलग पडलेल्या भारताला पुन्हा आंतरराष्ट्रीय विचार प्रवाहामध्ये आणून सोडण्याचे कार्य स्वामी विवेकानंदांनी केले. आधुनिक युगाच्या गरजा आणि वस्तुस्थिती ओळखण्याचे भानही त्यांनी भारताला प्रदान केले. स्वामी विवेकानंदासारखा आध्यात्मिक गुरु जगामध्ये विरळ. स्वतः ईश्वर साक्षात्काराने परिपूर्ण असूनही ते सर्वसामान्य स्त्री पुरुषांमध्ये वावरले. त्यांच्या दृष्टीने हे दोन स्तर परस्परांपासून भिन्न नव्हतेच. हीच गोष्ट त्यांनी कर्म हीच उपासना या त्यांच्या महान विचारसूत्रातून प्रकट केली आहे. बाहेरील प्रत्येक कर्म सेवाभावाने करून समाजाची उन्नती साधणे आणि प्रत्येक आंतरिक कर्म आध्यात्मिक उन्नतीसाठी आचरणे अशा प्रकारचे अभिनव तत्वज्ञान त्यांनी मानव जीवनाला शिकवले. भगवद्गीतेच्या भाषेमध्ये हीच गोष्ट कर्म आणि ज्ञान एकच अशी सांगता येते. हे विचारसूत्र म्हणजेच स्वामी विवेकानंदाच्या साऱ्या मानव जातीसाठी दिलेला संदेश होय. हाच संदेश विस्तृत रूपाने स्वामी विवेकानंद ग्रंथावली या 10 खंडामधून मांडण्यात आलेला आहे. या संदेशाचा गाभा स्वामी विवेकानंदांनी पाश्चिमात्य शिष्य भगिनी निवेदिता यांनी ग्रंथावलीच्या प्रस्तावनेमध्ये ओजस्वी भाषेत सांगितला आहे. बहु आणि एक ही जर खरोखर एकच सत्य असतील तर मग केवळ उपासनेच्या सर्व पद्धती नव्हे तर कर्माच्या सर्व पद्धती, जीवन संग्रामाच्या सर्व पद्धती, निर्मितीच्या सर्व पद्धती देखील त्या सत्याच्या साक्षात्काराने मार्ग ठरतील. म्हणून आध्यात्मिक आणि ऐहिक हा भेद करता कामा नये. श्रम करणे म्हणजेच प्रार्थना करणे होय. जिंकणे म्हणजेच त्यागणे होय. प्रत्यक्ष जीवन हाच धर्म होय. मिळवणे आणि बाळगणे हा सोडणे आणि टाकणे ह्याचा इतका कठोर वसा होय. स्वामी विवेकानंदाचे आयुष्य जेमतेम 40 वर्षाचे, पण
या अल्पशा काळामध्येच ते प्रथम शाळा कॉलेजातील एक हुशार विद्यार्थी, त्यांचे महान गुरु श्री रामकृष्ण यांचे अत्युत्तम शिष्य, सबंध भारत उभा आडवा हिंडून पाहिलेला परिव्राजक आणि शेवटी पूर्व व पश्चिमेचे महान आध्यात्मिक गुरु असे उत्तुंग जीवन जगलेले 11 सप्टेंबर 1893च्या जागतिक सर्व धर्म परिषदेतील पहिल्या व्याख्यानाने त्यांच्या प्रचार कार्याचा श्री गणेशा झाला. तर 4 जुलै 1902 या दिवशी त्यांनी इहलोकाची यात्रा संपवली. अमेरिका, इंग्लंड येथील कार्यमग्न अशी 4 वर्षे आणि वैश्विक आणि व्यावहारिक अध्यात्माची शिकवण दिली गेलेली भारतातील प्रचाराची 5 वर्षे, तसेच याच काळामध्ये त्यांचा हा संदेश पुढे घेऊन जाणाऱ्या रामकृष्ण संघाची केलेली उभारणी, असा हा 9 वर्षाचा कालावधी होय. प्रत्येक ठिकाणी आपला आध्यात्मिक वारसा जाणून घेण्याची शिकवण त्यांनी मानवाला दिली. प्रत्येक मानवाच्या अंतर्यामी असलेल्या ईश्वरी अंशाची जाणीव करून देणे हा त्यांच्या साऱ्या शिकवणीचा प्रधान गाभा होता. म्हणून ही शिकवण राजकीय व धार्मिक विचारांनी लादलेल्या भेदाभेद पूर्णतः नष्ट करण्याचे कार्य करते. या शिकवणीशी जर माणूस एकरूप झाला तर तत्क्षणी त्याचे चरित्र सखोल आणि विशाल होऊन जाईल. प्रत्येक धर्माचा गाभा आध्यात्मिकच असतो, असे त्यांचे ठाम मत होते. धर्म, मतांधता आणि असहिष्णुता म्हणजे खऱ्या धर्माचे घटक नव्हेत. माणूस जसजसा आध्यात्मिक होत जाईल तसतसा तो अधिकाधिक वैश्विक बनत जाईल. प्रत्येक धर्माने अशा प्रकारचे शिक्षण आधुनिक काळात द्यावे, असे ते म्हणत. अशा शिक्षणाने सर्व मानवातील ईश्वरांविषयीचे प्रेम मानव सेवेच्या रूपात प्रवाहित करण्यास जगातील सर्वच धर्मांना अशी आध्यात्मिक दिशा देण्यासाठी त्यांनी जीवापाड मेहनत केली. सर्व धर्मातल्या रचनात्मक शक्ती एकत्र येतील आणि त्या बाह्यता संपन्नपण आंतरिक दृष्ट्या निर्धन झालेल्या मानव जातीचा उद्धार करतील, अशी त्यांची या मागील उत्कट भावना होती. नरेंद्रनाथाच्या मातोश्री भुवनेश्वरी देवी ह्या उमद्या आणि उदात्त वृत्तीच्या गृहिणी होत्या. स्वामी विवेकानंद नंतरच्या काळात म्हणत असत, माझ्या बौद्धिक विकासासाठी मी माझ्या आईचा ऋणी आहे. त्यांनी नरेंद्रना दिलेले शिक्षण वेगळ्याच धाटणीचे होते. खालील प्रसंगावरून त्याची प्रचिती यावी. एकदा शाळेत असताना नरेंद्रना त्यांच्या काहीही दोष नसताना शिक्षा झाली होती. भूगोलाच्या शिक्षकांनी त्यांना एक प्रश्न विचारला होता आणि नरेंद्रनी ते उत्तर बरोबर दिले होते. परंतु शिक्षकाला ते उत्तर चुकीचे वाटले होते, म्हणून शिक्षकांनी नरेंद्रला शिक्षा केली. नरेंद्र बालक असूनही खंबीर होते. ते शिक्षकांना म्हणाले, सर, माझी काहीही चूक नाही. माझी खात्री आहे की माझं उत्तर बरोबर आहे. ह्या बोलण्याने शिक्षक संतापले आणि नरेंद्रला छडीचा मार खावा लागला. नरेंद्र घरी आले. त्यांचे डोळे पाणावले होते. त्यांनी आईला घडलेले सगळे काही सांगितले. आईने जवळ येऊन त्याचे सांत्वन केले आणि म्हणाली, बाळ, तुझं बरोबर असताना तू का परवा करतोस? हे बघ, काहीही झालं तरी खऱ्याची कास कधी सोडायची नाही. आपल्या आईचा हाच आदर्श नरेंद्रनाथाला श्री रामकृष्णामध्ये जाणवत असे. श्री रामकृष्ण म्हणत असत, काहीही झालं तरी सत्याची कास सोडायची नसते. ह्या कलियुगात माणूस जर सत्याला चिकटून राहील तर त्याला खात्रीने ईश्वर लाभ होईल. श्री रामकृष्णाचे सांगणे आणि वागणे एकच असायचे. स्वामीजींच्या प्रत्येक कृतीत जो सत्यासाठी आग्रह दिसून येतो त्याचे मूळ त्यांच्या आईच्या आणि आध्यात्मिक गुरूंच्या सत्याप्रती असलेल्या अढळ निष्ठेत समावलेले आहे. पुढे जगाला देखील त्यांनी हेच सांगितले. ते म्हणाले होते, सत्यासाठी सर्वस्वाचा त्याग करता येत असतो, पण सर्वस्वासाठी सत्याला त्यागता येत नसतं. स्वामीजी परिव्राजक असताना वाराणसी इथे हा प्रसंग घडला. ते दुर्गा मंदिरातून दर्शन घेऊन परत येत असताना वानराच्या एका टोळीने त्यांचा पाठलाग सुरू केला. माकडांपासून सुटका होण्यासाठी स्वामीजी सुरुवातीला धावायला लागले, पण माकडे जास्त वेगाने मागे लागली आणि जास्तच आक्रमक झाली. त्यावेळी एक वृद्ध संन्यासी हे दृश्य बघत होते. तो ओरडून स्वामीजींना म्हणाला, धावू नका, त्याच्याकडे तोंड करून उभे राहा. स्वामीजींनी तो सल्ला ऐकला व ते माकडाकडे तोंड करून उभे राहिले. मग मात्र माकडांनी त्रास देणे थांबवले आणि ती पळून गेली. या साध्या प्रसंगातून स्वामीजी फार मोठा धडा शिकले. आपण संकटांच्या किंवा कसोटीच्या
प्रसंगातून दूर पळायचे नसते, तर धिटाईने व धीराने त्यांना सामोरे जायचे असते. हाच तो धडा होय. या प्रसंगाचा उल्लेख स्वामीजींनी न्यूयॉर्क मध्ये दिलेल्या भाषणात केला होता. ते म्हणाले होते, ह्या प्रसंगातून मिळालेला धडा सगळ्या जीवनाला लागू पडतो. भयावह प्रसंगांना तोंड द्या, त्यांना धीराने सामोरे जा आणि जीवनात पलायन करीत राहिलो तर कठीण प्रसंग वानराप्रमाणे आपला पाठलाग करायला लागतात. आपल्याला परिस्थितीवर विजय मिळवणे क्रमप्राप्त आहे, पलायन करणे योग्य नव्हे. भेकडांना विजयश्री लाभत नसते. आपल्याला जर भय, यातना, अज्ञान यापासून मुक्ती हवी असेल तर आपण त्यांना समोर जाणे अत्यावश्यक आहे. सन 1890 सालच्या नोव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात एक गमतीदार प्रसंग घडला होता. त्यावेळी स्वामीजी परिव्राजक अवस्थेत मेरठला आले होते. तेथे त्यांची इतर गुरुबंधूंशी भेट झाली. त्यावेळी गुरुबंधू देखील परिव्राजक अवस्थेत फिरत होते. एकमेकांच्या भेटीने सर्वांना स्वाभाविक आनंद झाला होता. त्यांची भेट अनेक दिवसानंतर होत होती. मेरठला ते सर्व एकत्र राहत होते. तिथे जणू दुसरा वराहनगर मठच सुरू झाला होता. स्वामीजींना पुस्तके वाचण्याचे खूप वेळ होते. त्यांचा सगळा वेळ वाचनात जात असे. स्वामीजीच्या सांगण्याप्रमाणे स्वामी अखंडानंद रोज तिथल्या वाचनालयात जात असत आणि सर जॉन ल्यूबॉक्स वर्कचा एक खंड रोज आणीत असत आणि स्वामीजीचा वाचून झाला की दुसऱ्या दिवशी परत करीत असत. स्वामीजी खंड वाचतच नसावेत अशा संशय ग्रंथालयाच्या ग्रंथपालास आला. इतरांवर प्रभाव पाडण्यासाठी ते रोज पुस्तक नेत असावेत असे ग्रंथपालाला वाटले. स्वामी अखंडानंद ग्रंथ परत करण्यासाठी आले असता ग्रंथपालाने ही शंका त्यांच्या जवळ व्यक्त केली. स्वामी अखंडानंदांनी ग्रंथपालाची शंका स्वामीजींना सांगितली. मग स्वामीजी जातीने वाचनालयात गेले आणि ग्रंथपालाला नम्रपणाने म्हणाले, सर, मी पुस्तक जागरूकतेने वाचित असतो. माझ्या वाचनासंबंधी आपणास जर शंका असेल तर आपण हवी ती गोष्ट त्या पुस्तकामधून मला विचारू शकता. त्यानंतर ग्रंथपालाने स्वामीजींना अनेक प्रश्न विचारलेत आणि स्वामीजींनी प्रत्येक प्रश्नाला योग्य आणि नेमके उत्तर दिले. ग्रंथपाल आश्चर्याने दिग्मूढ झाला. स्वामीजी सारखी विरळा व्यक्ती त्याने याआधी बघितली नव्हती. हरिपद मित्र हे बेळगावला सब डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर होते. स्वामीजींनी त्यांना डिकन स्पीक पेपर मधील एक दीर्घ उतारा पाठ करून दाखवला. ते पुस्तक स्वामीजींनी फक्त 2दाच वाचले होते. त्यांची स्मरणशक्ती बघून श्री हरिपाद मित्र यांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. स्वामीजी मित्र यांना म्हणाले की ब्रह्मचर्य आणि एकाग्रता यांनी मेंदू तल्लख होत असतो. एकदा स्वामीजीचे वास्तव्य बेलूर मठात असताना त्यांची प्रकृती बरी नव्हती. स्वामीजीचे शिष्य शरचंद्र चक्रवर्ती यांना भेटायला त्यांच्या खोलीत गेले. तिथे त्यांना एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाच्या खंडाचा कोरा संच दिसला. ते म्हणाले, इतके खंड एका जन्मात वाचून काढायचे म्हणजे फार कठीण काम आहे बुवा. त्यावर स्वामीजी म्हणाले, तू हे काय बोलतो आहेस? तुला ह्या पुस्तकातून काहीही विचारायचं असेल तर विचार. मी आताच ही पुस्तकं वाचून पूर्ण केली आहेत. शिष्याने प्रत्येक खंडातून अनेक प्रश्न स्वामीजींना विचारले आणि स्वामीजी त्या परीक्षेत छान उत्तीर्ण झाले आणि काही ठिकाणी त्यांनी पुस्तकातील उतारे जसेच्या तसे म्हणूनही दाखवले. शेवटी शिष्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून ते म्हणाले, असं बघ बेटा, तू जर ब्रह्मचर्याचं काटेकोर पालन केलंस तर तुला हव्या त्या क्षेत्रात तू कौशल्य प्राप्त करू शकशील आणि अशी स्मरणशक्तीही तुला लाभू शकेल. स्वामीजींनी नेमकी हीच गोष्ट पॉल डायसन ह्या जर्मन तत्वज्ञानाला सांगितली होती आणि ते देखील स्वामीजीची स्मरणशक्ती बघून अवाक झाले होते. माझा उपक्रम, माझी वाचनशैली आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.